पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, आज रात्री हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देणार भारतीय सैन्याचा इशारा. श्रीनगर ते नलियापर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ले, पाकचे सर्व हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडले. भारताकडून लाहोरमधील डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान रडकुंडीला. भारताच्या कारवाईनंतर शस्त्रसंधीसाठी पाक डीजीएमओचा फोन. पाकच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी झाल्याची डीजीएमओची माहिती. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या 25 ते 30 सैनिकांचा मृत्यू तर 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नाही तर भारताकडून स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा. तर तिथून गोळी झाडली तर इथून सुद्धा गोळी झाडली जाईल, पंतप्रधान मोदींची स्पष्ट भूमिका. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच. भारतीय वायुदलाची एक्सवर पोस्ट. तर दहशतवादी सोपवणार असतील तर पुढील चर्चा. भारताची भूमिका, सूत्रांची माहिती. भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली. ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून भारतीय सेनेचं कौतुक. ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय, हे पाकिस्तानला विचारा. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा. काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेकडून मध्यस्थीची तयारी. तर आम्हाला पाकव्याप्त काश्मीर हवंय. तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याची भारताची भूमिका. 17 मे पासून आयपीएल सुरू होण्याची शक्यता. भारत पाकिस्तान तणावामुळे आयपीएल केलं होतं स्थगित. भारताने एकाच आठवड्यामध्ये पाकिस्तानची जगासमोर अनेक वेळा नाचक्की केलेली आहे. पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा भारतानं पुन्हा एकदा फाडलेला आहे. परिणामी जागतिक स्तरावरती अनेक देशांचा भारताला पाठिंबा मिळतोय. भारताने मागील आठवड्यातील मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेला होता. एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची 9 ठिकाणं ही उद्ध्वस्त करण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवादी ठिकाणांना बेचिराग करण्यात आलं होतं. या कारवाईत अनेक दहशतवादी आणि त्यांचे म्होरके मारले गेले होते. त्यामुळे दहशतवादाला कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला याचा मोठा धक्का बसला होता. परिणामी संतापलेल्या पाकिस्तानने भारतातल्या रहिवासी भागांवरती भ्याड हल्ले केले. मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्यांचा करण्यात आलेला प्रयत्न भारतीय एअर डिफेन्सने परतवून लावलेला होता. त्यातून पाकिस्तानच्या भेकड आणि हिंस्त्र चेहऱ्याची जगाला नव्याने ओळख झाली. ही युद्धजन्य परिस्थिती जेव्हा जिंकली आहे तेव्हा त्याच्या मागे एकच उद्देश होता, तो म्हणजे भारताचा गौरव राखणं आणि आपला जो पाथ आहे, जो विकासाचा मार्ग आहे, डेव्हलपमेंट पाथ, त्याच्यापासून न हटता आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला संदेश देणं आणि एक चांगलं आणि उत्तम उदाहरण निर्माण करणं. मागील आठवड्यात भारताने जोरदार दणका देत एका दगडात 2 पक्षी मारले. पाकिस्तानात दहशतवाद्यांची अनेक तळं आहेत, हे भारताने जगाला दाखवून दिलं. पाकिस्तानचं दहशतवादी कारवायांना पाठबळ असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालं. ऑपरेशन सिंधूरचा पाकिस्तानने मोठा धसका घेतला, कारण भारत कधी धडा शिकवू शकतो याची पाकिस्तानने धास्ती घेतली. दहशतवादी हल्ला झाल्यास भारत शांत बसणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. भारताच्या भूमिकेला अनेक देशांनी पाठिंबाही दिलाय. परिणामी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या अनेक जुन्या पापांचाही हिशोब चुकता केलाय. सॉव्हरेंटी आपण जपत होतो, आपण आपल्या नागरिकांना जपत होतो, आपण आपल्या वरती झालेला जो भ्याड हल्ला होता
त्याचं एका प्रकारे आपण प्रत्युत्तर देत होतो. त्यामध्ये पाकिस्तान पूर्ण जगाला कळालं, की पाकिस्तानची जे आत्तापर्यंत ते नाकारत होते, की आम्हीही टेररिझमचे व्हिक्टिम्स आहोत. ते आता पूर्ण जगासमोर आलंय, की असं नाहीये. त्यांच्याकडे 9 ठिकाणी आपण हल्ले करून हे जगाला एक प्रमाणपत्र दिलं, की इथे होते आणि आता आम्ही ते नष्ट केलेले आहेत. 21व्या शतकातला भारत बदललेला भारत आहे. विकासाच्या मार्गावर अग्रेसर असलेल्या भारताला शांतता हवी आहे. मात्र ही शांतता एकतर्फी नसेल. आमच्या देशात जर कोणी आगळीक केली तर त्याला त्याच भाषेत उत्तर देणार हा संदेश सुद्धा भारताने या माध्यमातून दहशतवादी आणि त्यांच्या आका असलेल्या पाकिस्तानला दिला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शस्त्रसंधी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. पाकिस्तानचे तुकडे करणारे आता कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. तर राहुल गांधींनी सुद्धा पंतप्रधानांना पत्र पाठवून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी सुद्धा देशातील राजकीय पक्षांमध्ये शस्त्रसंधी होण्याची कोणती चिन्ह दिसत नाहीयेत. ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली. देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक गच खाली. ज्या 26 मायभगिनींचा जीव घेतला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान. संजय राऊतांनी शस्त्रसंधीवरून सरकारवर जोरदार राजकीय मिसाईल टाकलाय. ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार तरी काय आहे असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. युद्धजन्य परिस्थितीतून माघार घेण्याची काहीही गरज नव्हती असं मत राऊतांनी उपस्थित केलंय. ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत. आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करतात? सर्वपक्षीय बैठक घेऊन शस्त्रसंधी का केली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली. देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं. ते कोणासाठी? प्रेसिडेंट ट्रम्प. कुणाचं वर्चस्व असतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर? कुणासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला? पाकिस्तानला पैसे मिळवून दिले तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि त्याच्यातनं आम्हाला सांगितलं गेलं की थांबा आता. म्हणून हे जे काही सुरू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि संजय राऊतांनी राजकीय सवालांचे ड्रोन सत्ताधाऱ्यांवरती पाडले. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी संदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. और हमारी सेना ने कर कर दिखाया. जो आतंकी ठिकाने थे उनको ध्वस्त किया. हम सबको बड़ा फ़ख्र और बड़ा नाज उसके ऊपर है. और पाकिस्तान ने जो बमबारी करी है सीज़ फायर होने के बाद, वो चिंता का विषय है. और जो सीज़ फायर की घोषणा अमेरिका के माध्यम से हो रही है, कश्मीर पर चर्चा की बात वो करते हैं न्यूट्रल साइट पर, ये आज तक 70 सालों में कभी भी ऐसा हुआ नहीं है. तो हम चाहते सरकार अपना मत स्पष्ट करे कि द्विपक्षीय अगर मामला चल रहा है, हमारी सेना को छूट दी है सरकार ने एक्शन लेने के लिए और हम लोग ले भी रहे हैं, उसके बाद अगर सीज़ फायर की बात भी होती है तो वो अमेरिका के माध्यम से क्यों हो रही है? एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही ट्विट करून पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या अतिरेक्यांना सोडू नका अशी आग्रही भूमिका घेतली. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, एमआयएम कडून राजकीय मिसाईल आणि आरोपांचं ड्रोन डागलं गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही त्यांची पॉलिटिकल एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वित करून पलटवार केलाय. ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा
भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवून भारताच्या हाती काय लागलं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय आणि याच सवालामुळे जोरदार राजकीय युद्ध सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.